परिक्रमा चॅनलच्या आणखीन एका एपिसोडमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत भंडारा डोंगरावर आणि भंडारा डोंगरावर जाण्यासाठी या कमानीमधून आपल्याला डोंगर चढून जावं लागतं। अतिशय छान असा वळणदार रस्ता आहे, नागमोडी रस्ता आहे आणि चढाचा रस्ता आहे। आपल्या खाजगी वाहनानं किंवा बसनं सुद्धा भंडारा डोंगरावर जाऊ शकतो। सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आकाशामध्ये ढगांनी दाटी केलेली आहे। याचं सुंदर असं स्वरूप आपल्याला निसर्गाचं बघायला मिळत आहे। आज रविवार असल्यामुळं भंडारा डोंगरावर सुद्धा संत तुकोबारायाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची गर्दी या ठिकाणी दिसत आहे। दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। आल्या आल्या आम्ही संत तुकोबारायाच्या भंडारा डोंगरावरील मंदिरामध्ये दर्शन घेतलं। पुरातन मंदिर आहे आणि छान असं प्रसन्न असं मंदिर आहे। मंदिरात दर्शन घेतल्याच्या नंतर आपल्याला संत तुकोबारायाची अतिशय सुंदर अशी मूर्ती आणि दर्शन घेतल्यानंतर प्रसन्न वाटतं। या ठिकाणी भंडारा डोंगर ट्रस्टचं देणगी कक्षसुद्धा आहे। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर भंडारा डोंगर। करा भजन करा। डोंगरावरची हवा भंडारा डोंगरावरचं संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचं भव्य अशा मंदिराचं भंडारा डोंगरावर संत तुकोबारायाच्या नवीन मंदिराचं काम चालू आहे। भव्य मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर असलेला हा नांदुरकीचा वृक्ष 400 वर्ष जुना आहे आणि राजस्थानमधून लाल दगड या मंदिरासाठी मागवण्यात आलेला आहे, ज्यावर मोठ्या प्रमाणात नक्षीकाम करून मंदिराचं सौंदर्य वाढवण्यात येत आहे। अतिशय भव्य असं मंदिर 100 कोटी रुपये या मंदिरासाठी खर्च येणार आहे आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत तुकोबारायाचे पांडुरंगाच्या भक्ताच्या वर्गणीमधून हे मंदिराचं काम पूर्ण होत आहे। हे आहे पुरातन जुनं मंदिर। या ठिकाणी आज दर्शनासाठी लागलेली रांग आपल्याला दिसत आहे। हा हे भोजन कक्ष। या ठिकाणी अविरत 365 दिवस भंडारा चालतो। छत्रपती शिवाजी महाराज या भंडारा डोंगरावर आलेले असताना तुकोबारायांनी त्यांना या ठिकाणी जीव घातलं। त्यांनी अविरत भंडारा सुरू आहे, म्हणूनच या डोंगराला भंडारा डोंगर असं म्हणतात। भंडारा डोंगरावरून दिसणारं हे परिसरातील अतिशय विहंगम असे दृश्य बघा। या डोंगरावरून सुदुंब्रे नावाचं गाव दिसते, ज्या गावचे संत जगनाडे महाराज जे होते त्यांनी संत तुकोबारायाच्या अभंगाचं नंतर लेखन केलं। अशी जगनाडे महाराजाचं सुदुंब्रे हे गाव आपल्याला दिसत आहे। बरेच दिवसापासून भंडारा डोंगरावर यायचं होतं, पण योगाही घेत नव्हता। आज आता मुंबईहून येता मुद्दाम एकविरा देवीचंही दर्शन घेतलं आणि भंडारा डोंगरावर सुद्धा दर्शनासाठी आलो। आता आहोत आम्ही भंडारा डोंगरावर आणि भंडारा डोंगर म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा डोंगर आहे आणि हे संत तुकाराम महाराजांचं साधना स्थळ आहे आणि संत तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाबाई यांच्या त्यागानं पावन झालेली भूमी आहे। या ठिकाणी संत तुकाराम महाराज दररोज देहू गावातून पायी येऊन या ठिकाणी भजन करत असत आणि भजन करत असताना ते भजनामध्ये एवढे तल्लीन होऊन जात असत की त्यांना तहान भूक विसरून ते भजन करत असत आणि हे जेव्हा त्यांच्या पत्नीला जिजाबाईला कळत असे तेव्हा त्या ठिकाणी भाजी भाकरी घेऊन येत असत। तुकाराम महाराज 1-2 दिवस साधनेमध्ये एवढे तल्लीन होत असत की त्यांना पांडुरंगाशिवाय दुसरं काही दिसत नसे। असं हे त्यांच्या साधनेनं पवित्र झालेलं स्थळ आहे भंडारा डोंगर। जिजाबाई एक दिवस पायी येत असताना त्यांच्या पायामध्ये काटा रुतला आणि त्यामुळे रक्त व्हायला लागलं, पण दुसरं जवळ कोणी नसल्यामुळं शेवटी पांडुरंगाला त्याची दखल घ्यावी लागली आणि पांडुरंगानं त्या जिजाबाईच्या पायातला काटा काढला असं वारकरी संप्रदायामध्ये अशी मान्यता आहे। त्याचप्रमाणे संत तुकारामांना सुद्धा पांडुरंगाने या ठिकाणी दर्शन दिलं आणि ज्या ठिकाणी पांडुरंगाचे पदस्पर्श झाला त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं आजचं हे मंदिर आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी भव्य असं संगमरी दगडाचं मंदिर आता या ठिकाणी उभारण्यात येत आहे।
त्याचं बरंच काम पूर्ण झालेलं आहे. काही दिवसात हे मंदिर सुद्धा वारकरी भक्तांसाठी, पांडुरंगाच्या भक्तासाठी, संत तुकारामांच्या भक्तासाठी खुलं होणार आहे. तर असा आहे या भंडारा डोंगर. भंडारा डोंगराचा व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता खाली उतरलो. या ठिकाणी सायंकाळचा हरिपाठ सुरू आहे आणि अतिशय सुंदर असं वारकरी संप्रदायाचं भजन या ठिकाणी सुरू आहे. आणि आता या ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही आता निघालो खाली. चला, सगळे आले का दर्शन करून? पाहिलं का भंडारा डोंगर? हा, चांगलं आहे, बघण्यासारखं देवस्थान आहे. भंडारा डोंगरावर पवित्र ठिकाणी प्रसन्न वातावरणात आणि भक्तिमय वातावरणात आपल्याला जर थांबायचं असेल तर या ठिकाणी भक्त निवासाची सुद्धा सोय आहे. आणि भंडारा डोंगरावरून आता आम्ही उतरायला सुरुवात केलेली आहे. सायंकाळची वेळ झालेली आहे. भंडारा डोंगरावरून दिसणारं अतिशय विहंगम दृश्य आपल्याला रस्त्यानं येताना दिसतं. भंडारा डोंगर हे एक आस्थेचं ठिकाण आहे. वारकरी संप्रदायामध्ये संत तुकारामांना फार महत्त्व आहे. कारण ज्ञानदेवे रचला पाया आणि तुका झाला शे कळस. संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे कळस आहेत आणि म्हणून त्यांच्याविषयी आदराची भावना फार मोठ्या प्रमाणात आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळते. संत तुकोबाऱ्यांनी याच भंडारा डोंगरावर गाथा लिहून पूर्ण केला. आणि गाथा म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये ज्याला 5वा वेद समजलं जातं, अशा आज या पवित्र भूमीत दर्शनाचा योग आला.